ठाणे पालघर नंतर गणेश नाईकांनी नवी मुंबईत त्यांचा जनता दरबार भरवलेला आहे। ठाणे पालघर मध्ये शिंदेंना आव्हान दिल्यानंतर आता नवी मुंबईकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलंय। आगामी पालिका निवडणुकीसाठी गणेश नाईक आता त्यांच्याच मतदारसंघात ठाण मांडून बसणार असल्याची चर्चा आहे। जनतेचे प्रश्न सोडवण्यासोबतच आगामी काळामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला गणेश नाईक लागल्याचं पाहायला मिळतंय। बघूया। राज्याचे वनमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईकांनी जनता दरबार घेण्याचा सपाटा सुरूच ठेवलाय। ठाणे पालघर नंतर गणेश नाईकांनी त्यांचा मोर्चा आता नवी मुंबईकडे वळवलाय। राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि त्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक देखील चांगलेच ऍक्टिव्ह झाल्याचं दिसतंय। आपल्या राजकीय विरोधकांच्या विरोधात नाईकांनी त्यांच्याच मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे। जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्याकरता जनता दरबाराचं प्रयोजन आहे। म्हणजे जनतेची कामं चांगले अधिकारी, बहुतांश अधिकारी निश्चितपणे करतात, परंतु काही आपल्या कर्तव्यापासून दूर गेलेले अधिकारी जनतेची परवड करतात आणि त्या तक्रारी घेऊन लोक इथे येतात। जनता दरबारामध्ये सुद्धा येणारे अधिकारी जवळजवळ 95% अधिकारी सकारात्मक दिलेली कामं बरोबर त्या ठिकाणी नेऊन जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या बाबतीत समाधानी। मंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर गणेश नाईकांनी ठाण्यात जात थेट शिंदेंनाच आव्हान दिलं होतं। पक्षाच्या वाढीसाठी प्रत्येकाला जनता दरबार घेण्याचा अधिकार असल्याचं म्हणत त्यांनी शिंदेंवर निशाणा देखील साधला होता। दरम्यान यानंतर नाईक आणि शिंदेंच्या शिवसेनेत देखील जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं। कुठेही जाऊन त्या ठिकाणी जर आपल्या पक्षाचा प्रचार केला आणि त्या ठिकाणी महायुती मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात वावगं काही आहे असं मला वाटतं। ठाणे पालघर नंतर नवी मुंबईत सुद्धा नागरिकांनी नाईकांच्या जनता दरबारात गर्दी केल्याचं दिसलं। नागरिक गणेश नाईकांच्या जनता दरबारात जात आपल्या समस्यांचा पाढा वाचतात, त्यानंतर गणेश नाईक देखील नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात। दिवाळीच्या आधी झालेल्या जनता दरबारात ही मागणी केली आणि दादांनी या निवेदनाला सकारात्मक उत्तर दिलं। पालिकेनेही सहकार्य केलं आणि सदरचा तालीम हॉल जो आहे तो आम्हाला फक्त 500 रुपयांमध्ये आता उपलब्ध झालेला आहे। त्यासाठी नाईक साहेबांचं मनपूर्वक आभार। जे प्रकरण रखडून पडलेलं होतं, दत्तगुरू नगर सानपाड्याच्या महिलांना सार्वजनिक शौचालयाच्या नळाचं पाणी पिण्यासाठी सिडको अधिकाऱ्यानं भाग पाडलेलं होतं। नियमानं आहे ज्यांनी पैसे भरलेत अशा लोकांना तात्काळ अंमलबजावणी करावी अशा पद्धतीनं दादा नव्या मुंबईचे मोठे भाऊ आणि प्रत्येक कुटुंबातले मोठे भाऊ म्हणून असा दादांनी न्याय दिलेला आहे। विधानसभा निवडणुकीनंतर गणेश नाईकांनी जनता दरबाराचा धडाका सुरू ठेवला। या जनता दरबारमधून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासोबतच नाईकांनी एकनाथ शिंदेंना लक्ष केलं। तसंच शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला कसं मजबूत करता येईल यासाठी सुद्धा त्यांच्याकडून मोठ बांधणी सुरू आहे। स्वाती नाईक, झी 24 तास, नवी मुंबई।